नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर, या कर्मचाऱ्यांना मिळणार थेट फायदा अशी मोठी बातमी आनंदाची या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलो आहोत. सविस्तर जाणून घेण्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचारी पेन्शन योजना अंतर्गत अनिवार्य निवृत्ती निधी कव्हरेजसाठी वेतन मर्यादा ही 15,000 रुपयावरून प्रति माह 25,000 रुपये करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. गेल्या 10 वर्षांहून अधिक काळापासून ही वेतन मर्यादा बदलण्यात आलेली नव्हती. नवीन मर्यादा लागू झाल्यानंतर अधिक वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही ईपीएफ आणि ईपीएसचा लाभ अनिवार्यपणे मिळणार आहे. मात्र हा निर्णय लागू होण्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाची अंतिम मंजुरी आवश्यक आहे. कर्मचारी संघटनांची मागणी अखेर मान्य. मित्रांनो, गेल्या अनेक वर्षापासून विविध कर्मचारी संघटना ईपीएस साठीची वेतन मर्यादा वाढवण्याची मागणी करत होते. अखेर अर्थ मंत्रालयाने या प्रस्तावाला मंजुरी दिल्याने खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी बरोबरच निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पेन्शन साठीची बचतही वाढण्यास मदत होणार आहे. केंद्र सरकारचा नेमका निर्णय काय ते जाणून घ्या. मित्रांनो, केंद्र सरकारने ईपीएफ आणि ईपीएस योजनांतील वेतन मर्यादा वाढवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अर्थ मंत्रालयाने 15,000 ऐवजी 25,000 रुपये प्रति महिना वेतन मर्यादा निश्चित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून आता हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठवण्यात येणार आहे. कॅबिनेटची मंजुरी मिळाल्यानंतरच हा नियम नेमका कोणत्या तारखेपासून लागू होणार याची घोषणा केली जाईल. कर्मचाऱ्यांना काय फायदा होणार ते जाणून घ्या. मित्रांनो, नवीन वेतन मर्यादा लागू झाल्यानंतर 15,000 ते 25,000 दरम्यान मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना ईपीएफ आणि ईपीएस योजनेचा लाभ मिळेल. यामुळे भविष्य निर्वाह निधीतील बचत वाढेल. निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पेन्शनचा लाभ अधिक कर्मचाऱ्यांना मिळेल. तसेच खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची सामाजिक सुरक्षा अधिक मजबूत होईल. प्रस्ताव मंजूर झाल्यास काय बदल होतील ते जाणून घ्या. मित्रांनो, जर हा प्रस्ताव अंतिम मंजूर झाला तर 15,000 ते 25,000 मूलभूत वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांनाही ईपीएफ आणि ईपीएस मध्ये अनिवार्यपणे सहभागी व्हावे लागेल. सध्या 15,000 पर्यंत मूलभूत वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांसाठीच या योजना अनिवार्य आहेत. यापेक्षा अधिक वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना या योजनांमध्ये सहभागी होणे बंधनकारक नव्हते आणि कंपन्यांनाही त्यांना समाविष्ट करण्याची कायदेशीर सक्ती नव्हती. नवीन नियम कधी लागू होणार? मित्रांनो, कॅबिनेटची मंजुरी मिळाल्यानंतर कंपन्यांना त्यांच्या पेरोल प्रणाली आणि इतर प्रशासकीय प्रक्रिया अद्ययावत करण्यासाठी काही कालावधी दिला जाऊ शकतो. त्यामुळे हा निर्णय तात्काळ लागू होणार नाही. सध्या उपलब्ध माहितीनुसार नवीन ईपीएस आणि ईपीएफ वेतन मर्यादा ही 1 एप्रिल 2027 पासून लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र अंतिम तारीख कॅबिनेटची मंजुरी आणि केंद्र सरकारच्या अधिकृत अधिसूचनेनंतरच निश्चित होणार आहे. मित्रांनो, ही माहिती आपल्या सर्व मित्र परिवाराला शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.